कोल्हापूर शहरातील सरनाईक कॉलनी परिसरातील बंद बंगला फोडून घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसात उघडकीस आणलाय। समरजित सिंह पाटील यांच्या मालकीच्या प्रिया बंगला येथे 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता। या घरातून 2 LED टीव्ही, देवघरातील चांदीच्या मूर्ती, नाणी आणि रोख रक्कम असा तब्बल 3,13,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला। तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कनेरीवाडी येथे सापळा रचून पोलिसांनी आदित्य दिंडे, वैभव कांबळे आणि सुमित जाधव या तिघांना पकडलं। त्यांच्या ताब्यातून 2 LED टीव्ही, चांदीचे नाणे, मूर्ती, पितळ आणि तांब्याच्या वस्तू, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 3,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये आणखी 2 अल्पवयीन साथीदार सामील असल्याचंही तपासात उघड झालंय। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, संतोष बर्गे, समीर कांबळे, राजू कांबळे, शिवानंद मठपती, प्रदीप पाटील, विशाल खराडे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अरविंद पाटील, राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।